रामकृष्ण हरी. म्हणून ते माते चुकले, ऐका चतुर्विध मज भजले, जिही आत्महित केले वाढते का. तो पहिला आरतू म्हणिजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे, तिजा अर्थार्थी जानिजे ज्ञानी या चौथा. ज्ञानेश्वरीतील अध्याय 7 मधील 108 आणि 9 क्रमांकाची ओळी आहे. यामध्ये ज्ञानेश्वर माऊलींनी श्रीमद भगवद्गीतेतील 15 आणि 16व्या श्लोकावर, अध्याय 7 श्लोक 15 आणि 16 विश्लेषण केलेले आहे, अनुवाद लिहिलेला आहे. जे बहुधा एका अवांतरू, अहंकाराचा भूत संचारू, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. हे पाहण्यापूर्वी आपण न मान दुष्कृतिनो मूढा प्रपद्यन्ते नराधमाहा मायया पृहत ज्ञानासुरं भावमाश्रिताः चतुर्विधा भजन्ते मां जनः सुकृतिनोऽर्जुन आर्तो जिज्ञासुरर्थार्थी ज्ञानी च भरतर्षभ. याचा मराठीतील अनुवाद आपण पाहू. न माम दुष्कृतिनो मूढा, दुष्कर्मी मूर्ख व अधम असे लोक मायेने त्यांचे ज्ञान नष्ट झाल्यामुळे आसुरी मार्गाचा अवलंब करतात आणि मला म्हणजे भगवंताला शरण येत नाहीत. हे अर्जुना, 4 प्रकारचे पुण्यवान लोक माझी भक्ती करतात. भरतश्रेष्ठा, ते 4 प्रकार हे दुःखाने ग्रस्त झालेला, जाणण्याची इच्छा करणारा, द्रव्याची इच्छा करणारा आणि ब्रह्मज्ञान प्राप्त झालेला, हे 4 प्रकारचे लोक यांना भगवंतांनी पुण्यवान लोक म्हटलेलं आहे. अर्थाची जरी प्राप्ती करण्यासाठी इच्छा करीत असला, द्रव्याची, भगवंताला जाणण्याची, आणि कुठल्या संकटात सापडलेला असेल तर त्या संकटातून मुक्त होण्यासाठी भगवंताची जरी धावा करीत असला तरी त्याला पुण्यवान असं म्हटलेलं आहे. आता याच्यावर माऊलींनी जो अनुवाद केलेला आहे तो आपण बघूया. जे बहुधा एका अवांतरू, अहंकाराचा भूत संचारू, झाला म्हणून विसरू आत्मबोधाचा. कारण की वरील साधकाशिवाय बहुतेक इतरांना अहंकार रूपी भूतांचा संचार झाल्यामुळे त्यांना आत्मज्ञानाची विस्मृती झालेली असते. ते वेळी नियमांचे वस्त्र नाठवे, पुढिले अधोगतीची लाज नेनवे, आणि करितात जे न करावे वेदू म्हणे. त्यावेळी नियमरूप वस्त्राची आठवण त्यांना राहत नाही, म्हणजे नियमाने वागत नाही. पुढे असलेल्या अधोगतीची त्यांना लाज वाटत नाही. अंगावरचे वस्त्र काढल्यावर विवस्त्र झालेल्या माणसात जशी लाज वाटते तसे यांनी नियमरूप वस्त्र त्यांनी काढून टाकल्यामुळे त्यांना त्याची अधोगती होणार आहे याविषयी त्यांना लाज वाटत नाही. आणि वेदाने ज्या गोष्टी करू नये म्हटलेलं आहे त्या गोष्टी ते जाणीवपूर्वक करतात. पाहे पा शरीराची गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आघवा सांडूनिया. अर्जुना पहा, ज्या कार्याकरता या शरीररूपी गावाला ते आले तो कार्यभाग त्यांनी सर्व सोडून देऊन, म्हणजे मनुष्य जन्माला जे आलेले आहेत ते कशा करता आलेले त्याची त्यांना जाणीव न राहिलेली, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे याचा कार्यभाग त्यांनी सोडून देऊन
इंद्रियग्रामीचा राजभीती अहम ममतेच्या जल्पवादी विकारांतरांचा मांदी मेळविताती. इंद्रियरूपी गावाच्या राज रस्त्यावर ममत्वाच्या व माझेपणाच्या बडबडीने नाना प्रकारच्या विकारांचे समुदाय ते गोळा करतात. इंद्रिय रूपी गावाच्या राज रस्त्यावर महत्वाच्या व माझेपणाच्या बडबडीने नाना प्रकारच्या विकाराचे समुदाय ते गोळा करतात. दुःख शोकांचा घाई मारिले याची शेची नाही, हे सांगावया कारण काही जे ग्राशिले माया. सुख दुःखाच्या घावांनी कितीही मारले तरी त्यांना त्याची आठवणच राहत नाही. हे सांगायचे कारण एवढे की भगवंत म्हणतात असे ते मायेने ग्रासलेले लोक असतात. म्हणून ते माते चुकले ऐका चतुर्विध मज भजली, जिही आत्महित केले वाढते गा. म्हणून ते मला चुकले, आता ऐका दुसरे ज्यांनी आपले आत्महित वाढते केले ते मला 4 प्रकारांनी भजले. त्यातील पहिला तो आर्तू म्हणजे, दुसरा जिज्ञासू बोलिजे तिचा अर्थार्थी जाणीये ज्ञानी, चौथा त्यातील जो पहिला त्याला आर्त म्हणावे. आर्त म्हणजे कुठल्या तरी दुःखात सापडलेला आहे, संकटात सापडलेला आहे म्हणून तो भगवंताचा धावा करतो. दुसरा जो आहे जिज्ञासू. जिज्ञासू म्हणजे त्याला भगवंत जाणण्याची इच्छा आहे. तो भगवंत जाणण्याच्या इच्छेने देवाची आराधना करतो, देवाची साधना करतो. तिसरा जो आहे अर्थार्थी म्हणजे आपल्याला अर्थप्राप्ती व्हावी, आपल्याला धन प्राप्त व्हावं, आपल्याला आपला संसार परमार्थ चांगला चालवावा, यासाठी तो देवाचा उपासना करतो, देवाचे धावा करतो, देवाला भजतो. आणि चौथा जो आहे तो ज्ञानी म्हटलेला आहे. तो का ज्ञानी म्हटले की त्याला आता काही करायचंच राहिलेलं नाही, त्याला सर्व ब्रह्मज्ञान झालेलं आहे, ईश्वराची ओळख झालेली आहे, तो खरा ज्ञानी आहे. तरी तो भगवंताची साधना करीत राहतो. तेषां ज्ञानी नित्ययुक्त एक भक्तिर्विशिष्यते, प्रियो हि ज्ञानी नृत्यर्थम अहम सच मम प्रिय. म्हणजे यामध्ये नित्य व माझ्याशी अनन्य होऊन एकनिष्ठ होऊन भक्ती करणारा ज्ञानी श्रेष्ठ होय. कारण ज्ञानी मनुष्याला मी अत्यंत प्रिय आहे व मला तो अत्यंत प्रिय आहे असे भगवंत अर्जुनाला सांगत आहे. तेथ आर्तू तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावयाची लागे भजे, तिजे नितेने इच्छिजे अर्थसिद्धी. त्यात जो अर्थ आहे तो पिढेच्या दुःखाच्या निमित्ताने भक्ती करतो, संकटातून सुटावे म्हणून भक्ती करतो व जिज्ञासू आहे तो जाणण्याकरिताच भक्ती करतो. देव कसा आहे, देव मला भेटला पाहिजे याची तो सतत जाणीव ठेवून भगवंताची भक्ती करतो. आणि त्यातील जो तिसरा आहे अर्थप्राप्ती व्हावी, धनप्राप्ती होवी म्हणून भगवंताची इच्छा ठेवून, प्राप्तीची इच्छा ठेवून भगवंताची भक्ती करतो. आणि मग जो राहिलेला चौथ्याच्या ठिकाणी त्याला आता काही करायचंच राहिलेलं नाही. कारण जो ज्ञानी आहे तो एक भक्त आहे असे समज. कारण की ज्ञानाच्या प्रकाशाने त्याच्या ठिकाणचा द्वैत अद्वैत रूपी अंधार नाहीसा होतो. नंतर ब्रह्मैक्य भावाने तो मद्रूप होतो आणि मद्रूप होऊन सुद्धा तो माझा भक्त असतोच. जसा इतरांच्या दृष्टीला स्फटिकच क्षणभर पाण्यासारखा भासतो, तसा इतरांच्या दृष्टीला ज्ञानी हा त्याच्या भजन पूजनाधिक ब्रह्मक्रियावरून माझ्याहून वेगळा दिसतो. पण ज्ञानी हा तसा माझ्याहून वेगळा नाही. त्याचे वर्णन
करण्यास मोठे कौतुक वाटते. ज्याप्रमाणे वारा आकाशात विराला म्हणजे त्याचे वारे पण वेगळे राहत नाही, त्याप्रमाणे ज्ञानी जरी माझ्याशी ऐक्याला पावला तरी त्याची भक्त ही प्रतिज्ञा जात नाही. जर वारा हलवून पाहिला तर तो आकाशाहून भिन्न देखील दिसतो. एरवी तो वारा स्वभावताच आकाश रूप असतो. जरी पवन हलवून पाहिजे तरी गगनावेळा देखिजे. एरवी गगन तो सहजे असे जैसे. त्याचप्रमाणे ज्ञानी पुरुष जेव्हा शारीरिक क्रिया म्हणजे भजन पूजनादी करतो त्यावेळी तो भक्त असा वाटतो, पण आतील अनुभवाच्या अंगाने तो मद्रूपच झालेला असतो. आणि ज्ञानाचा उदय झाल्यामुळे तो मला आपला आत्मा समजतो. म्हणून मीही आनंद भरीत होऊन ज्ञानी हा माझा आत्मा आहे असे म्हणतो. अरे अर्जुना, जीवाच्या पलीकडील खुणेच्या ठिकाणी प्राप्त होऊन जो भक्तीचा व्यवहार कसा करावा हे समजतो, तो देहाच्या वेगळेपणाने खरोखर वेगळा होऊ शकणार नाही. उदारा सर्व एवैते ज्ञानित्वात्मैव मे मतम अस्थितः सही युक्तात्मा मामेवानुत्तमां गतिं. म्हणजे हे सर्वही भक्त उत्कृष्टच आहे, पण त्यापैकी ज्ञानी तर केवळ माझा आत्माच होय असे मी समजतो. भगवंत अर्जुनाला सांगत आहेत, हे सर्वही भक्त उत्कृष्टच आहेत, पण ज्ञानी तर केवळ माझा आत्माच आहे असे मी समजतो. कारण मीच ब्रह्म अशा बुद्धीने माझ्या ठिकाणी स्थिर झालेला तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ प्राप्तव्य जो मी त्या मलाच प्राप्त झालेला असतो. या श्लोकावरील ज्ञानेश्वर माऊलींनी केलेला अनुवाद बघूया. म्हणून आपुलेल्या हिताचे निलोभे मज आवडे तोही भक्त झोंबे परी मीची करी वालभे ऐसा ज्ञानी ऐकू. म्हणून आपापल्या हिताच्या इच्छेने वाटेल तो भक्त मला झोंबतो, परंतु मीच ज्याच्यावर प्रेम करतो असा त्यापैकी एक ज्ञानी भक्त होय. पाहे पा दुभते याची आशा जगची धेनुशी करीत आहे फाशा परी दोरे विण कैसा वत्साचा बळी. पाहे पा दुभते याची आशा जगची धेनुशी करीत आहे फासा परी दोरे विण कैसा वत्साचा बळी. असे पहा अर्जुना, दुभत्याच्या आशेने लोकच गायला भाला घालतात, परंतु दोरा वाचून वासराचा पास कसा बळकट आहे तो म्हणजे दोरा वाचून कसा बळकट आहे म्हणजे दोरा वाचून त्याचा भाग त्याला सहज मिळतो, त्याला फासा करण्याची गरज पडत नाही. का जे तनु मनु प्राणे ते अनेक काहीच नेने देखे तया ते म्हणे हे मायेची की माझी. याचे कारण एवढेच की ते वासरू शरीराने मनाने व प्राणाने दुसऱ्या आपल्या आईखेरीज कोणासही जाणत नाही. जे त्याला पुढे दिसेल त्याला ही माझी आईच आहे असे ते म्हणते. ते येणे माने अनन्य गती म्हणून धेनू ही तैशीच प्रीती या लागी लक्ष्मीपती बोलिले साच. ते वासरू इतके गायीच्या ठिकाणी अनन्य गती असते म्हणून गायीचीही त्याच्यावर तशीच प्रीती असते. म्हणून श्रीकृष्ण जे वर म्हणाले ते खरे आहे असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. हे असो मग म्हणितले जे का तुझ सांगितले तेही भक्त भले पडी अंते आम्हा. नंतर भगवंतानी म्हटले, हे असो इतर 3 भक्त जे तुला सांगितले ते देखील आम्हाला चांगले आवडतात. 3 कोणते राहिलेले? 3 भक्त
एक आरतीचे निव्याजे, ते थारतू तो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावयाची लागी भजे, तिजे तेने इच्छे जे अर्थसिद्धी. हे तीन भक्त, हे तिन्ही भक्त आवडतात. ते येणे माने अनन्य गती, म्हणून धेनुई तैशीच प्रीती, या लागी लक्ष्मीपती बोलिले साचो. हे असो मग म्हणितले जे का तुझ सांगितले, तेही भक्त भले पडियंते आम्हा. नंतर भगवंतानी म्हटले, हे असो इतर तीन भक्त जे तुला सांगितले ते देखील आम्हाला चांगले आवडत आहेत. परी जाणून या माते, जो पाहो विसरला मागवते, जैसे सागरा येऊन सरिते मुरडावे ठेले. परंतु मला जाणून जो ज्ञानी भक्त मागे पाहावयास विसरला, देहेंद्रियादी प्रपंचाला विसरला, ज्याप्रमाणे नदी एकदा समुद्राला मिळाल्यावर तिला परत फिरता येत नाही, तीच नदी किंवा जो नदी समुद्राला मिळाल्यावर परत फिरत नाही, त्याचे कारण ती नदीच समुद्र होऊन जाते. नदीचे पाणी आणि समुद्राचे पाणी वेगळे राहत नाही. त्याप्रमाणे तैशी अंतकरण कुहरी उपजली, जयाची प्रतीती गंगा मज मिनली, तो मी हे काय बोले फार करू. त्याप्रमाणे अंतकरण रूपी गुहेमध्ये उत्पन्न झालेली ज्याची अनुभवरूपी गंगा मला मिळाली, तो मी आहे हे शब्दाने विस्तार करून काय सांगू. एरवी ज्ञानिया जो म्हणजे तो चैतन्याची केवळ माझे, हे न म्हणावे परी काय की न बोलणे बोलून. वास्तविक पाहिले तर ज्ञानी म्हणून जो म्हणतात तो माझा केवळ आत्माच आहे, ही गोष्ट शब्दाने सांगण्यासारखी नाही, परंतु काय करावे ही न बोलण्यासारखी गोष्ट आहे. पण मी ती तुला अर्जुना सांगितली. अनेक जन्म घेतल्यानंतर सर्व विश्व वासुदेव होय असे ज्ञान प्राप्त होऊन ज्ञानी मला शरण येतो, असा महात्मा अत्यंत दुर्लभ आहे. बहुनाम जन्मनामंते ज्ञानवान माम प्रपद्यते, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभ. जे तो विषयाची मोठ झाडी, माझी कामक्रोधांची साखळी, चुकावूने आला पाडी सद्वासनीच्या. कारण तो विषयांच्या दाट झाडीतून काम क्रोध यांची संकटे टाळून चांगल्या वासनारूपी डोंगरावर आला. अर्जुना, मग संतांच्या संगतीने विहित कर्माच्या सरळ मार्गाने निषिद्ध आचरणाचा आडमार्ग टाकून मग साधू संगे सुगडावधू सत्कर्माची वाटा, अप्रवृत्तीचा वाटा डावलिन्या आणि जन्मशतांचा वाहतवाना, देवीची आस्थेची नलीची वाहना, तेथ फल हेतूचा उगाना कौना चालू. ऐसा शरीर संयोगाची राती, माझी धावता सडिया येती, तव कर्मक्षयाची पहाटी पहाट झाली. आणि शेकडो जन्मांचा कर्म मार्गाने प्रवास करीत असता तो फलाशेचा वाहना पायात घालीत नाही. अशा स्थितीत स्वर्गादी फलांच्या हेतूचा हिशेब कोणी करावा, याप्रमाणे देहता वादात्म्य रूप रात्रीत सर्व संग परित्याग रूपी तयारीने धावत असताना कर्माच्या क्षयाची उजाडती पहाट झाली. त्याचप्रमाणे गुरु कृपा रूप उषक काल झाला व ज्ञानरूपी कोवळे ऊन पडले, तेव्हा त्या प्रसंगी त्याच्या दृष्टीला ब्रह्मैक्याचे ऐश्वर दिसू लागले. त्यावेळी तो जिकडे पाहिल तिकडे त्याला मीच एक आहे अथवा तो जरी निवांत राहिला तरी त्याला मीच आहे. त्याला सर्व ठिकाणी माझ्या वाचून दुसरे काही एक नाही. ज्याप्रमाणे डोहात घट बुडाला असता त्याच्या आत बाहेर जसे
पाणी असते त्याप्रमाणे तो माझ्यामध्ये असतो व मी त्याच्या आत बाहेर असतो. ही स्थिती शब्दाने सांगता येईल अशी नाही, म्हणून हे राहू दे. याप्रमाणे तो ज्ञानाचे भांडार पाहतो व त्या योगाने सावरल्यामुळे सर्व जग आत्मरूप पाहतो. हे संपूर्ण विश्व श्री वासुदेव आहे अशा अनुभवरूपी रसाचा त्याचा भाव असलेला असतो. म्हणून सर्व भक्तामध्ये तो राजा आहे आणि ज्ञानी आहे, ज्याच्या अनुभवरूपी भांडारात स्थावर जंगमात्मक अखिल विश्वाचा समावेश होतो. हे अर्जुना, तो महात्मा अत्यंत दुर्लभ आहे, ज्यांची भजने भोगासाठी असतात व ज्यांची दृष्टी अशारूपी नेत्ररोगाने मंद झालेली असते. असे इतर भक्त पुष्कळ असतात. ते 4 भक्त विशेष सांगितलेत. असा जो महात्मा आहे तो सर्वात अत्यंत दुर्लभ आहे असे भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितले आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर भगवान